हॅलो स्टुडंट्स, मी नंदा. वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन मराठी. त्याचा आपण स्टडी करत आहोत, ज्याला आपण लॉ CET सुद्धा म्हणून ओळखतो. त्याच्यामध्ये आपण लिगल ॲप्टिट्यूड पाहत आहोत. जे कोणी स्टुडंट महाराष्ट्र CET जी की लॉसाठी घेतली जाते, जी 2024मध्ये येणार आहे, त्याच्यासाठी टार्गेट करत असतील तर त्यांच्यासाठी हे लेक्चर खूप युजफुल असणार आहे. आपण लिगल ॲप्टिट्यूडमध्ये पार्ट्स पाहत आहोत आणि त्याच्यातलं आपण मागील लेक्चर्समध्ये प्रिॲम्बल बघितलेलं आहे आणि प्रिॲम्बलमधले जे काही मेन वैशिष्ट्ये होती ती आपण बघितलेली आहेत. तर आज आपण त्याचा पुढील भाग पाहणार आहोत. तर हे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत ऐकावं. या लेक्चरला सुरुवात करण्याआधी महाराष्ट्र लॉ CET एक्झाम जी की 2024मध्ये होत आहे, त्याचा कंप्लीट कोर्स ग्लोबल ऑनलाईन मराठीने आपल्याला अवेलेबल केलेला आहे. 5 इयर्स आणि 3 इयर्स कोर्स या दोन्हीसाठी अवेलेबल आहे. त्यामध्ये पण तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रमाचा व्हिडिओ लेक्चर्स मिळणार आहेत. सर्व विभागांवरील संपूर्ण अभ्यासक्रम नोट्स मिळणार आहेत. संपूर्ण अभ्यासक्रमावर मॉक टेस्ट मिळणार आहेत. उत्तरांसह MCQचे क्वेश्चन्स अवेलेबल होणार आहेत. आणि हा जो कोर्स आहे तो तुम्हाला या दिलेल्या नंबर्सवरती व्हॉट्सअप कॉल करून किंवा व्हॉट्सअप करून तुम्ही मेसेज करून सुद्धा जॉईन करू शकता किंवा तुम्ही ग्लोबल ऑनलाईन ॲपसुद्धा डाउनलोड करू शकता प्ले स्टोअरवर जाऊन आणि तिथे जाऊन सुद्धा तुम्ही हा कोर्स परचेस करू शकता. परचेस करताना कसं करता येऊ शकतं, तर ग्लोबल ऑनलाईन ॲप तुम्हाला डाउनलोड करावं लागेल. डाउनलोड झाल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला सरफेसवरती स्टोअर हा ऑप्शन दिसेल. स्टोअरमध्ये गेल्यावरती तुम्हाला माय कोर्सेस दिसतील. तर माय कोर्सेसमध्ये सर्च बारमध्ये CET हा सर्च करा. त्याच्यामध्ये तुम्हाला मग 2 कोर्स वेगवेगळे मिळून जातील, जो LLB 5 इयर्स कोर्स आणि LLB 3 इयर्स कोर्ससाठी असेल. ओके. त्याच्यामध्ये तुम्हाला कंटेंटही दिसू शकतील. 5 इयर्स कोर्ससाठी काय काय कंटेंट असणार आहे, म्हणजेच कोणते विषय तुम्हाला मिळणार आहेत, काय काय कंटेंट मिळणार आहे, लाईव्ह क्लासेस असणार आहेत, असणार आहे, ते तुम्हाला सगळं मिळेल आणि ते दोन्ही कोर्सचे वेगवेगळे दिसतील. ओके. तर चला आपल्या आज लेक्चरला सुरुवात करूया. आपण मागील लेक्चर्समध्ये प्रिॲम्बल काय आहे किंवा कॉन्स्टिट्यूशन कधी एन्फोर्स झालं, त्याची डेट दिलेली आहे त्याच्यामध्ये आणि कधी आपलं लागू करण्यात आलं हे सुद्धा दिलेलं आहे. तर प्रिॲम्बल बघताना आपण म्हणजे प्रस्तावना बघताना आपण हे बघितलं की प्रस्तावना ॲक्च्युअल आहे काय, त्याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे, का प्रस्तावना महत्त्वाची आहे. तर आज आपण त्याच्याशी रिलेटेड ज्या काही केस लॉज आहेत ते आज आपण बघणार आहोत. तर फर्स्ट आहे री युनियन केस. बेरबेरी युनियन प्रकरण असं सुद्धा म्हटलं जातं. तर ॲक्च्युअल या केस लॉज का झाल्या होत्या, तर प्रिॲम्बल किंवा प्रस्तावना ही राज्यघटनेचा भाग मानला जाऊ शकतो की नाही या बेसवरती झाल्या होत्या. कारण बरेचसे असे क्लॅशेस आले होते की काही भाग हा प्रस्तावनेमधला जो आहे तो इम्पॉर्टंट भाग आहे. म्हणजेच की आपण मागे बघितलं जसं की डेमोक्रेटिक गव्हर्नमेंट आहे किंवा मग रिपब्लिक आहे, असे जे वर्ड्स आहेत ते खूप महत्त्वाचे वर्ड्स आहेत. ओके. तर त्याच्यावरती आपलं भारतीय जी राज्यघटना आहे ती बसलेली आहे. तर त्याच्यामुळं हा आपला भाग आहे की नाही आहे, म्हणजे आपली जी प्रस्तावना आहे ती कॉन्स्टिट्यूशनचा म्हणजेच राज्यघटनेचा भाग आहे की नाही ह्याच्यावरून डिसाईड होत होता. त्याच्याशीच रिलेटेड आपण केस लॉज बघतो. तर री युनियन केसमध्ये काय ॲक्च्युअल झालं होतं, तर कलम 143 राज्यघटनेचा 143 अनुच्छेद आहे, सो क्लॉज 1 त्याच्या अंतर्गत संदर्भ म्हणून वापरलं गेले होतं, जे की बेरुबेरी युनियन आणि भारत पाकिस्तान यांच्या करारामधल्या अंमलबजावणीवरतीचा हा संदर्भ होता. आणि या केसमध्ये 8 न्यायाधीशांच्या खंडपीठाने असं ठरवलं होतं, ठरलेल्या एन्क्लेव्हच्या अदलाबदली बदल होता. म्हणजेच काय, तिथे ज्यावेळी आपण भारत पाकिस्तान करार झाला तर तिथे जी री बेरुबेरी युनियन होती ती बॉर्डरवरती होती. तर त्याच्याशी रिलेटेड जी काही केस होती ती होती आणि त्यांचं जे एन्क्लेव्ज म्हणजेच डिवायडेशन होतं, ते एक्सचेंज ऑफ एन्क्लेव्ज होते, त्याच्या रिलेटेड ही केस लॉ होती. तर ह्या केस लॉमध्ये ॲक्च्युअल काय हेल्ड केलं कोर्टाने, तर प्रस्तावना ही निर्मात्यांचे मन मोकळं करण्याची गुरु किल्ली आहे, परंतु तो राज्यघटनेचा भाग मानला जाऊ शकत नाही आणि त्यामुळे कायद्याच्या न्यायालयात त्याची अंमलबजावणी करता येत नाही. ओके. म्हणजेच प्रस्तावना ही निर्मात्याचे मन मोकळे करण्याची गुरु किल्ली आहे असं त्यांनी सांगितलं होतं. म्हणजेच ते काही राज्यघटनेचा भाग नाही आहे, ते एक सुरुवात आहे
प्रस्तावना म्हणजे सुरुवात असते, की सुरुवात आपण करताना काय सांगणार आहोत एवढंच सांगितलं जातं. पण मग त्याच्या पुढे काय असेल तर ते मेन जो कंटेंट आहे किंवा जी राज्यघटना आहे तीच मेन आहे असं त्यांनी सांगितलं होतं. आणि त्यामुळं तुम्ही जरी प्रस्तावनेमधले तुमचे काही जे वर्ड्स आहेत ते जर व्हायोलेट झाले तर तुम्ही मात्र न्यायालयात जाऊ शकणार नाही त्याच्या रिलेटेड केस करण्यासाठी किंवा मग ते तुम्हाला अंमलबजावणी त्याची करता येणार नाही. तर अशी ही केस लॉ होती. आणि ह्याच्यातला मेन तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे की कॉन्स्टिट्यूशनचा भाग होता की नाही, म्हणजेच प्रस्तावना ही कॉन्स्टिट्यूशनमध्ये येते की नाही, हे मेन ह्याच्यामध्ये डिसाईड झालं होतं. तर ह्याचं एकच हे आहे की तो राज्यघटनेचा भाग म्हणून मानला गेलेला नाही आहे आणि त्यामुळं कायद्याच्या न्यायालयात त्याची अंमलबजावणी करता येणार नाही. त्यामुळे हे लक्षात ठेवा, कारण बरेचसे केस लॉज हे अशाच रिलेटेड आहेत ज्याच्यामध्ये हेल्ड काय झालं किंवा मग त्याचा अंतिम निर्णय काय होता हे तुम्हाला एक्झाममध्ये विचारलं जातं. ओके. त्यानंतर नेक्स्ट आहे केशवानंद भारती केस. केशवानंद भारती केस ही खूप मोठी केस आहे आणि त्याचबरोबर खूप लँडमार्क केस आहे, खूप इम्पॉर्टंट केस आहे भारतीय कॉन्स्टिट्यूशनमध्ये, भारतीय राज्यघटनेमध्ये. ओके. तर का आहे तर ह्याच्याशी रिलेटेड खूप काही पुढे जाऊन आपण बघणार आहोत. त्याच्यामुळे जी 42वी घटना दुरुस्ती आहे ती ह्या केसमुळे झालेली आहे. आणि त्याच्यामध्ये बेसिक स्ट्रक्चर हे अंमलात आणलं गेलं. बेसिक स्ट्रक्चर म्हणजेच काय की जो बेसिक पार्ट आहे ज्याच्या शब्दांवरती कॉन्स्टिट्यूशन बसलेलं आहे, म्हणजेच आपण बघितले प्रस्तावनेमधले जे 5-6 वर्ड आपला भारत देश कसा आहे, एकतर तो लोकशाही राज्य आहे किंवा रिपब्लिक आहे, प्रजासत्ताक आहे किंवा मग अजून दुसरेच होते की सेक्युलर आहे, सर्व धर्म समभाव आपल्या इथं आहे. तर अशा प्रकारचा आपला देश आहे. तर हे जे काही मेन वर्ड्स आहेत ह्याच्यावरती आपला भारत आहे ॲक्च्युअल. तर हे जे काही वर्ड्स आहेत हे बेसिक स्ट्रक्चर आहे आपलं. ओके. ह्यावरती आपण भारतीय कॉन्स्टिट्यूशन पुढे फ्रेम झालेलं आहे. तर ह्याला हार्म न करता तुम्ही काहीही करू शकता हे डिसाईड झालं होतं. ओके. अजून बरेच बेसिक स्ट्रक्चरमध्ये येतं जे की मी तुम्हाला आत्ता नाही सांगू शकत. जसे आपण पुढे बघू पॉईंट्स तसे आपण बघत राहू. ओके. तर ह्या मग प्रकरणात झालं काय होतं तर पहिल्यांदा एक रिट याचिका सुनावणी झाली होती ज्याच्यामध्ये 13 न्यायाधीशांचे खंडपीठ एकत्र आले होते. न्यायालयानं असं मानले की राज्यघटनेची प्रस्तावना आता राज्यघटनेचा भाग मानला जाईल आणि प्रस्तावना ही सर्वोच्च शक्ती किंवा कोणत्याही निर्बंध किंवा निषेधाचे स्रोत नाही, परंतु हे संविधानाच्या कायद्याच्या आणि तरतुदींच्या व्याख्यांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. ज्याची या केसमध्ये शेवटचा निर्णय काय होता तर राज्यघटनेची जी प्रस्तावना आहे ओके हा राज्यघटनेचा भाग मानला जाईल. आपण रिबेरुमध्ये बघितलं होतं की तो राज्यघटनेचा भाग नाही आहे, पण ह्या केसमध्ये आपण बघतोय की जी प्रस्तावना आहे ती राज्यघटनेचा भाग मानला जाईल. आणि ही प्रस्तावना सर्वोच्च शक्ती किंवा मग कोणताही निर्बंध किंवा निषेधार्थ स्रोत नसला तरी सुद्धा संविधानाच्या कायद्याच्या आणि तरतुदींच्या व्याख्यांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे. त्याचमुळं जी प्रस्तावना आहे हा संविधानाचा प्रास्ताविक भागाचा भाग आहे, हे शेवट निर्णय देण्यात आला होता. आपण ह्या केस लॉज का बघतो आहोत तर संविधानाचा भाग प्रस्तावना आहे की नाही ह्याच्यासाठी आपण बघतोय. ओके. तर त्यामुळे तुम्ही तसं लक्षात ठेवा. नेक्स्ट केस आहे केस ऑफ युनियन गव्हर्नमेंट LIC वर्सेस LIC ऑफ इंडिया. तर ह्या खटल्यामध्ये काय झालं होतं तर सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा असं नमूद केलं होतं की प्रस्तावना हा राज्यघटनेचा अविभाज्य घटक आहे, परंतु भारतातील न्यायालयात त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करता येणार नाही. जर आपण बघितलं की रिबेरीमध्ये सांगितलं होतं की तो भाग नाही आहे, प्रस्तावना ही राज्यघटनेचा भाग नाही आणि तो कोणत्याही न्यायालयात जाऊन आपल्याला अंमलबजावणी करता येणार नाही. त्याच पद्धतीनं पुढे आपण केशवानंद भारतीमध्ये सांगितलं गेलं की प्रस्तावना ही राज्यघटनेचाच भाग आहे. आणि त्याच्यानंतर आपण तिसरी केस बघतोय जी की युनियन गव्हर्नमेंट वर्सेस LIC ऑफ इंडिया. त्याच्यामध्ये सुद्धा हेच सांगितलं की प्रस्तावना
ही राज्यघटनेचा अविभाज्य घटक तर आहेच, त्याचबरोबर ती प्रत्यक्ष अंमलबजावणी त्याची न्यायालयात जाऊन करता येणार नाही. तर हे लक्षात ठेवा कोणत्या केस लॉज आपण स्टडी करतोय, कारण ह्या केस लॉज ऑब्जेक्टिव्ह टाईप ऑफ क्वेश्चन्समध्ये येत आहेत. ओके, नेक्स्ट शेवटचा पार्ट काय आहे तर अमेंडमेंट्स ऑफ प्रिअम्बल. अमेंडमेंट्स म्हणजेच त्याच्यामध्ये एकच अमेंडमेंट झालेली आहे आत्तापर्यंत, आणि ज्यावेळी आपण कॉन्स्टिट्यूशन स्टडी करतोय त्यावेळी आपल्याला अमेंडमेंट काय काय आहेत हे माहिती असणं गरजेचं आहे. ठीक, आता का, कारण कॉन्स्टिट्यूशन तयार केलं 1950ला, 1949 आणि 50ला, पण मग त्याच्यानंतर बरेचसे भाग आपण बदललेले आहेत, बऱ्याचशा नवीन नवीन अमेंडमेंट्स, नवीन घटनादुरुस्ती झालेली आहे आणि ते बघणं गरजेचं आहे. कारण तुम्ही आत्ता 2023-24मध्ये एक्झाम देत आहात किंवा 24-25मध्ये देणार आहात. ओके, तर ह्याच्यासाठी तुम्हाला खूप अपडेट राहणं गरजेचं आहे आणि काय काय घटनादुरुस्ती झाल्या हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. ओके, त्यामध्ये केशवानंद भारती खटल्याच्या निकालानंतर प्रस्तावना हा संविधानाचा भाग असल्याचे मान्य करण्यात आले. म्हणजेच आपण बघितलं केशवानंद भारती केस झाली, त्याच्यामध्ये प्रस्तावना हा संविधानाचा भाग मानला गेला आणि कलम 368 नुसार प्रस्तावनामध्ये सुधारणा करता येते, परंतु प्रस्तावनेच्या मूळ रचनेत सुधारणा करता येत नाही. म्हणजेच अमेंडमेंट तुम्ही बघत असाल तर घटनादुरुस्ती त्याच्यामध्ये करता येते. 368 अनुच्छेद जो आहे किंवा कलम जो आहे तो आपल्याला घटनादुरुस्ती सांगतो, कशी करता येऊ शकते ह्याची प्रोसिजर सांगतो. तर त्याच्यानुसार घटनादुरुस्ती करता येते, पण मग घटनादुरुस्तीमध्ये प्रस्तावनासुद्धा घटनादुरुस्तीत करता येते, पण त्याची जी मूळ रचना आहे त्याच्यात मात्र सुधारणा करता येत नाही. त्यानंतर घटनादुरुस्ती प्रस्तावनेची जी घटनादुरुस्ती आहे ती एकदाच झालेली आहे 42व्या घटनादुरुस्तीने. त्यानंतर त्याच्यामध्ये काय काय बदल करण्यात आले तर समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि अखंडता हे 3 शब्द जे काय आहेत ते नवीन लागू केले. समाजवादी म्हणजेच सोशलिस्ट, सेक्युलर आणि इंटिग्रिटी. ओके, तर हे दोन जे शब्द आहेत, 3 शब्द आहेत ते वाढवण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर सार्वभौम आणि डेमोक्रेटिक, सॉव्हरेन आणि डेमोक्रेटिक म्हणजेच लोकशाही, ह्याच्यामध्ये समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे जोडलेले आहेत. म्हणजे तुम्ही सिक्वेन्स सुद्धा लक्षात ठेवा, कारण सिक्वेन्स सुद्धा विचारला जातो. त्यानंतर राष्ट्रीय एकता बदलून राष्ट्राची एकता आणि अखंडता हे सुद्धा ह्याच्यामध्ये करण्यात आलं. आधी फक्त राष्ट्राची एकता होतं, पण 42व्या घटनादुरुस्तीनुसार 1976 नंतर आपल्याला हाच वर्ड दिसतो, भारताची एकता आणि अखंडता. तर हे तुम्ही घटनादुरुस्ती सुद्धा बघितली आहे. ह्याच्यामध्ये कसे क्वेश्चन्स येतात तर तेही सुद्धा मी सांगितलेलं आहे. तर थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर काही तुमचे डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता. अँड सी यू इन नेक्स्ट लेक्चर. थँक्यू.